आठवणींचा डोह भाग क्रमांक 22. 12वीचं वर्ष. मी 12वी कॉमर्सला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी शिकत होतो. 12वीचे वर्ग सुरू झाले होते. सर्वजण कॉलेजला येऊ लागले होते. आता बऱ्यापैकी सर्वांच्या ओळखीही झालेल्या होत्या. प्राध्यापक घोडके सर, प्राध्यापक दुधाट सर यांचे क्लास सुरू झालेले होते आणि आम्ही नियमितपणे क्लासला जात असू. जाऊन येऊन करणारे जे मुलं आहेत त्यांच्या काही ठिकाणी बस थांबत नसत, काही विद्यार्थ्यांना घेत नसत आणि काही गावातील मुक्कामी असलेल्या बस बंदही झालेल्या होत्या. EISFच्या माध्यमातून कॉम्रेड सुभाष लांडे पाटील, बबनराव लबडे हे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोर्चे काढत असत आणि अतिशय तडफदारपणे भाषणही करत असत. मला मोठं आकर्षण वाटायचं. आपल्यालाही असं बोलता आलं तर. एकदा असाच मोर्चा संपला आणि मी कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांना भेटलो. सभासद होण्याबाबत चर्चा झाली. मी आणि भाऊसाहेब काळे सभासदही झालो. काही दिवसानंतर गेस्ट हाऊसवर बैठक होऊन EISFची कार्यकारिणी त्यात निवडली गेली आणि यामध्ये माझा सदस्य म्हणून समावेश झाला. त्यावेळी EISFच्या कामामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या ओळखी होऊ लागल्या. त्याच वर्षी औरंगाबाद येथील देशपांडे हॉलमध्ये EISFचं 7 दिवसाचं शिबिर झालेलं होतं आणि या शिबिरासाठी शेवगाववरून प्रदीप लद्दे, बाळासाहेब घोडके, नगरवरून नानासाहेब कदम, सुधीर टोकेकर, पारनेरवरून संजय भालेकर यांच्यासह आम्ही शिबिराला गेलेलो होतो. शिबिरामध्ये तत्त्वज्ञान, गरिबी, दारिद्र्य, समान नागरी कायदा इथपासून तर बोलावं कसं, सभाधीतपणा, निवेदन तयार करणे, वृत्तपत्राकरता बातम्या लिहिणे, क्रांतिगीते सादर करणे, गर्दीवर नियंत्रण मिळवणे यासारख्या विविध विषयावरती प्रशिक्षण झालं. या शिबिराच्या वेळी कॉम्रेड गोविंदभाई पानसरे पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपस्थित होते. वेळेवर क्लास सुरू होईल. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कार्यक्रम असे निश्चित केलेले होते. शिबिरावरून आल्यानंतर थोडंसं धाडस आल्यासारखं वाटलं आणि मग नियमितपणे पुन्हा मी अभ्यासाला सुरुवात केली. कॉलेजच्या निवडणुकाचा मोसम सुरू झालेला होता. शेवगाव शहरातील मुलं, अमरापूर मार्गे येणारे मुलं, नेवासा कोकाना मार्गे येणारी मुलं असे रस्त्यावरून वेगवेगळे गट मुलांमध्ये सुरू झालेले होते. CRच्या निवडणुकीत उभा राहण्यासाठी विलास सोनवणे, सुनील पंडित आणि मी अशा आम्ही 3 जण तयार झालो. प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी आम्ही 3 एकत्र बसून सुनील पंडित यावर्षी बिनविरोध राहतील असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि पुढील वर्षी मला संधी मिळणार होती. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या. सुनील पंडित ठरल्याप्रमाणे आमच्या 12वीच्या वर्गामधून बिनविरोध निवडून दिला. या निवडणुकांमध्ये EISFच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळाली, त्यामुळं आनंद वाटला. त्यानंतर काही दिवसात स्नेहसंमेलनाची गडबड सुरू झाली. ती येती घरा ही एकांकिका आम्ही बसवायचं ठरवलं. त्यात भाऊसाहेब काळे, तात्यासाहेब गायकवाड, जिजाभाऊ जगधने, शरद दळवी, मी, मारिया ससाणे, नंतर सुनेता पटेकर असे सर्वजण काम करत होतो. दिग्दर्शक म्हणून कॉलेजमध्ये जरी माझं नाव टाकलेलं असलं तरी फारसं कोणाला काय येतंय. आणि मग नुकतेच शहरातून येऊन
कांचन उद्योग सुरू करणारे सुभाष जाधव यांची आम्ही मदत घेतली. सुभाष भाऊ दररोज आमचा सराव घेत. मी तर गाण्यात पण भाग घेतलेला होता. तिथं प्राध्यापक निर्मलाताई पवार, प्राध्यापक चंद्रकांत कर्डक हे आमची प्रॅक्टिस घेत. योहान भारस्कर आणि भारस्कर बंधू हे संगीताची साथ देत. दारूबंदीचं गाणं मी त्यावर्षी सादर केलेलं होतं. एकांकिकाचा प्रयोगही चांगला झाला. प्राचार्य शिवाजीराव देवडे हे दरवर्षी एका साहित्यिकाला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी बोलवत. तर त्यावर्षी कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख यांना बोलवण्यात आलं होतं. मला ज्युनियर कॉलेजमध्ये दिग्दर्शनाचे, तर सुनीता पटेकरला आमच्या एकांकीमध्ये अभिनयाचे पारितोषिक मिळालेले होते. हे सर्व करत असताना अभ्यासही चालूच होता. मधून वडील जेव्हा शेवगाव येत तेव्हा ते म्हणत, तुम्ही दोघंच इथं राहता, चांगलं शिका, नाव खराब होईल असं काही करू नका, असं सांगून ते निघून जात असत. कांबी येथील अशोक म्हस्के, आप्पा म्हस्के हे आमचे ज्येष्ठ मित्र दुसरीकडे राहत असत. त्यांच्या रूमवर आम्ही कधी जात, तर कधी गव्हर्मेंट हॉस्टेलवरही जात. गव्हर्मेंट हॉस्टेलवर संजय पालवे, तात्या गायकवाड, जिजाभाऊ, जगधने, दुसुंगे असे सर्व मित्र राहत होते. सकाळी आलेला शिल्लक डबा घेऊन गेलं की त्यांच्याकडे भाजी असे, मग आम्ही तिथंच जेवण करीत. त्यावेळी वॉर्डन म्हणून वसंतराव डुकरे सर हे कार्यरत होते. ते कोणालाही अडवत नसत. कधीकधी पाथर्डीवरून आमचा मित्र संतोष कवाड भेटायला येईल. तास 2 तास तो थांबे आणि गाठीभेटी गप्पा करून मग तो निघून जात असे. महाविद्यालयात होणारे सर्व कार्यक्रम, भाषणे भाऊसाहेब काळे, तात्यासाहेब गायकवाड आणि आम्ही मन लावून ऐकत असू. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचनही आम्ही करत. ग्रंथपाल जनार्दन लांडे सर आम्हाला पाहिजे ते पुस्तक उपलब्ध करून देत. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, त्यामुळे सामाजिक भान आणि भूमिका तयार होण्यास मदत होते आणि म्हणूनच वाचायला हवं हा मूलमंत्र प्राचार्य शिवाजीराव देवडे यांनीच तेव्हा दिला आणि त्यामुळंच आम्हाला अतिशय चांगली पुस्तके वाचता आली.